नमस्कार. प्रहार न्यूजलाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर श्रावणी व्हिडिओग्राफर आहेत. आत्ता आपण 7वा भाग करणार आहोत थरार युद्धाचा, या आपल्या सिरीजचा, या मालिकेचा. इराण, इस्रायल, अमेरिका या सगळ्यांचं जे युद्ध चालू आहे पश्चिम आशियामध्ये, ते युद्ध आत्ता शस्त्रबंदी स्टेटमध्ये आहे आणि त्या शस्त्रबंदीची तारीख अध्यक्ष अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी अजून थोडी पुढे सरकवलेली आहे. खरं म्हणजे परवा ही शस्त्रबंदी संपणार होती आणि जर दोघांमध्ये सहमती झाली नाही अमेरिका आणि इराणमध्ये, तर पुन्हा हल्ल्याला सुरुवात होईल अशी एक शक्यता होती, आपल्याला माहिती आहे. शस्त्रबंदीसाठी इराणनी 2-3 अटी स्वतःच्या घातल्या होत्या आणि त्यातली एक मुख्य अट होती की लेबनॉनमध्ये जो हिजबुल्लांवरती इस्रायल हल्ला करतोय तो हल्ला थांबवावा. ट्रम्पनी ते आदेश दिले होते आणि त्याप्रमाणे तो हल्ला थांबवण्यात आला होता. परंतु तो थांबवला तरीसुद्धा लेबनॉनमध्ये चकमकी चालूच होत्या आणि इस्रायलचं म्हणणं असं होतं की लेबनॉनचा हा प्रश्न स्वतंत्र आहे, तो इस्रायल आणि लेबनॉनमध्ये, त्यात इराणनी पडण्याचं कारण नाही. त्यात एक छोटीशी गफलत अशी असते की आपल्याला वाटतं की हिजबुल्ला म्हणजेच लेबनॉन. तसं नाही आहे. जसं जैश ए मोहम्मद म्हणजे पाकिस्तान सरकार नाही किंवा पाकिस्तानातल्या इतर दहशतवादी संघटना या पाकिस्तान सरकार नसतात, तसंच हिजबुल्ला ही लेबनॉनमधली एक दहशतवादी संस्था आहे आणि त्या संघटनेला इराणची सर्वतोपरी मदत आहे. म्हणजे इराणचा प्रयत्न असा असतो की या दहशतवादी संघटनांनीच खरं म्हणजे देशाचं रिप्रेझेंटेशन करायचं आणि तसं जगातला कुठलाच देश मान्य करणार नाही. कारण दहशतवादी संघटनांचा उद्देश फक्त दहशतवादी कारवाया हाच असतो आणि भीती दाखवून आपलं काम साध्य करून घेणं असं असतं. अशा लोकांशी कोण निगोशिएशन करायला जाईल? अशा लोकांची कोण वाटाघाटी करायला जाईल? तर इस्रायलने काय केलं, अमेरिका आणि इस्रायलनी याच्यात एक वेगळी खेळी केली होती की लेबनॉनच्या सरकारला अमेरिकेत बोलवलं की लेबनॉनचे सरकारी अधिकारी आणि इस्रायल एकमेकांशी बोलतील, असा त्यांनी पेच टाकला. आणि खरं सांगायचं ना, तर लेबनॉनची पण इच्छा आहे की हिजबुल्लाचं वर्चस्व काढून टाकावं. कारण हिजबुल्ला हा काही लेबनॉन सरकारला आवडणारा प्रकार नाही आहे. परंतु हिजबुल्लाची शक्ती तिथे इतकी वाढलेली आहे की सरकारच्या लोकांना काही करता येत नव्हतं. तर इस्रायलने इथपर्यंत तयारी दर्शवली की आम्ही लेबनॉनचं जे ऑफिशियल लष्कर आहे, म्हणजे लेबनीज आर्मी जी आहे, त्यांना आम्ही ट्रेनिंग देऊ आणि त्यांना हिजबुल्लाला त्यांचं दमन करण्याची आम्ही शिकवण देऊ आणि आम्ही आणि ते मिळून हिजबुल्लाला इथनं हाकलून देऊ. पण हिजबुल्लाच्या दहशतवादी कारवायांमुळे लेबनीज सिव्हिलायझेशनचा, लेबनीज नागरिकांचं प्रचंड नुकसान होतं. खरं म्हणजे अशीच ऑफर आपण सुद्धा पाकिस्तानी सैन्याला देऊ शकलो असतो, परंतु पाकिस्तानी सैन्य आणि जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबा हे एकच आहेत. यांच्यामध्ये खरं म्हणजे काही फरक नाही आहे. ते पाकिस्तानातलं वास्तव थोडंसं निराळं आहे. आता खरं सांगायचं ना, तर हे वास्तव इराणच्या सुद्धा लक्षात आलंय बरं का. म्हणजे पाकिस्तान दरवेळेला आम्ही मध्यस्थी करतो म्हणून आरडाओरडा करतो आणि खूप स्वतःची पाठ ठोकून घेतो. पण इराणच्या लोकांनी नुकतंच पाकिस्तानला सांगितलं की तुमच्या मध्यस्थीला काही अर्थ नाही, तुम्ही अमेरिकेने सांगितलेली भूमिका फक्त मांडताय, आम्हाला तुमच्याशी बोलण्यात काहीही रस नाही आहे. म्हणजे परवापर्यंत तर इराणचं प्रतिनिधिमंडळ येणारच नव्हतं. त्यामुळे जे.डी. व्हॅन्स जे होते अमेरिकेचे उपराष्ट्रपती, ते सुद्धा येणार होते, त्यांनी स्वतःची ट्रिप कॅन्सल केली होती. पण आता परिस्थिती अशी आहे की इराण सुद्धा टेकीला आलेला आहे. त्यांची भाषा खूप धाडसाची असते, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, आम्ही अमेरिकेला हरवलेलंच आहे वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात इराणची परिस्थिती फार वाईट झालेली आहे. इराणच्याच एका नेत्याने सांगितलं की आमच्या इथे 20 लाख युवकांच्या नोकऱ्या लढाई चालू झाल्यापासून गेलेल्याच आहेत. म्हणजे त्यांना जेवायला खायला नोकऱ्यासुद्धा नाही आहेत. देशामध्ये पेट्रोलची टंचाई आहे, कारण सगळीकडे युद्धमय वातावरण असल्यामुळे ते पेट्रोलचा एवढा मोठा क्रूडचा बिझनेस करत असून सुद्धा तिथे टंचाई आहे. त्याच्याशिवाय खाण्यापिण्याच्या वस्तूंची टंचाई आहे. नंतर लढायचं कशाने? मिसाईलने लढायचं, त्याचा दारुगोळा येत नाही, तो चीनमधनं येतो. अमेरिकेने काय केलं? ट्रम्प यांनी अतिशय चतुरपणे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाहेर त्यांनी आपला वेढा टाकलेला आहे आणि तो जो वेढा अमेरिकन सैन्याने टाकलेला आहे, ज्याला अमेरिकेने सांगितले की आम्ही तुम्हाला इथं इराणचं कुठलंही जहाज इथनं जाऊ देणार नाही आणि इराणमध्ये जाणारं जहाजसुद्धा आम्ही अडवू. तसंच त्यांनी ते ठरल्याप्रमाणे एक इराणचं मोठं जहाज अडवलं. त्याच्यामध्ये रॉकेट्स करता जे इंधन असतं ते इंधन होतं. त्यामुळे ते म्हणले, आणि हे चीनमधनं आलेलं होतं, हे इंधन आम्ही तुम्हाला पोहोचू देणार नाही, कारण हे वापरून तुम्ही लढाईची पोच आणखीन वाढवत जाल. हे सगळं चालू असताना
होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सध्या एकदम हाहाकार आहे, कारण कुठलंच जहाज येत जात नाही. रोज त्या सामुद्रधुनीतनं 230 जहाजांपर्यंत जहाजं जायची. तिथे आता नेमाने 10 सुद्धा कमी जहाजं ये-जा करतायत आणि त्या जहाजांना सुद्धा इराणचं संरक्षण असलं तर ती होर्मुझमधनं बाहेर येतात. त्यांना अमेरिकेचं संरक्षण असलं तर ती बाहेर आल्यानंतर म्हणजे ओमानच्या आखातात आल्यानंतर ती पुढे त्यांना जायचं तिथे रवाना होतात. अशी परिस्थिती झालेली आहे. सगळ्याच देशांना आता त्याचा त्रास भोगायला लागतोय. कारण इराणमधनं जे इथं मी इराण म्हणण्यापेक्षा होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं जी वस्तू बाहेर येतात, त्याच्यामध्ये कच्चं तेल तर असतंच, शिवाय इतरसुद्धा पेट्रोकेमिकलच्या गोष्टी असतात. युरिया त्यातनं बनवतात, फर्टिलायझर करता नॅफ्था तिथनं येतो. त्यामुळे सगळ्या जगामध्ये सध्या फर्टिलायझर म्हणजे खतांचं शॉर्टेज निर्माण झालं आहे. कुकिंग गॅस आणि नॅचरल गॅस त्या दोन्हीचं शॉर्टेज निर्माण झालं आहे आणि अर्थात तेलाचं तर शॉर्टेज झालेलंच आहे. कारण सगळ्या जगाच्या 20% म्हणजे 1/5 तेल या समुद्रधुनीतनंच बाहेर येतं. आता या समुद्रधुनीतनं बाहेर येणाऱ्या तेलामध्ये बरेच देश गुंतलेले असतात. इराण स्वतः तर आहेच. त्याशिवाय कुवेत आहे, बहरीन आहे, सौदी अरेबिया सर्वात मोठा आहे आणि संयुक्त अरब अमिराती यासुद्धा आहेत. त्या कोणाचंच तेल बाहेर येऊ शकत नाही. त्यामुळे त्या सगळ्यांचा रेव्हेन्यू म्हणजे त्यांची आवक थांबलेली आहे. ते तेल बाहेर येत नाही. त्यामुळे जे वापरणारे लोकं आहेत त्यांना ते तेल मिळत नाही. म्हणजे भारतही त्यातच आला. भारताचा कुकिंग गॅस तिथनं यायचा सगळा. भारताचं तेल बरचसं तिथनं यायचं. जो 30 ते 40% तेल भारत घेतो आयात, त्यातलं तेवढं 30-40% तिथून यायचं. आता ते बंद झालंय. भारताच्या 1-2 नौका सोडतात. पण परवाच आपण पाहिलं असेल, की भारताच्या एका नौकेवरती इराणचा जो तिथे IRGC म्हणजे इराणी रिपब्लिकन गार्ड कोर ही जे सैन्याची शाखा आहे, त्यांच्या लोकांनी त्याच्यावरती हल्ला केला. कोणी मृत झालं नाही आणि काही दिवस त्याचा त्रास झाला आणि भारताने त्याला भरपूर कठोर प्रत्युत्तर दिलं, की तुमची परमिशन घेऊनच आम्ही येत होतो, तरी तुम्ही हल्ला करता, म्हणजे तुमच्या परमिशनला काही अर्थ नाही. खरं म्हणजे काय झालं माहिती आहे का? इराणमध्ये जे वेगळे सत्ता केंद्र आहेत, ती आता एकमेकांवर कुरघोड्या करायला लागली. एक म्हणजे इराणी सरकार आणि इराणचे राष्ट्रपती महमूद पेजेश्कियान, त्यांना कोणी विचारत नाही. दुसरं जे आहे ते IRGC, त्यांचा सध्या इराणमध्ये सर्वात मोठा वर्चस्व आहे. जनरल वाहिदी म्हणून त्यांचे जे प्रमुख आहेत, ते सध्या सगळ्या सोंगट्या हलवत आहेत असं मानलं जातं. म्हणजे गेल्या वेळेला तर इतकी विचित्र परिस्थिती आली, की त्यांची लोकं आली वाटाघाटी करायला. त्यांची लोकं कोण आली? तर अब्बास अराक्ची हे त्यांचे विदेश मंत्री आले. मोहम्मद बाघेर गालिबाव हे त्यांचे पार्लमेंटचे स्पीकर, म्हणजे पॉलिटिक्समध्ये तिथला सर्वोच्च नेता सध्या हे आहेत. आणि तिसरे जनरल मोहम्मद बाघेर झोल्खादर. हे झोल्खादर म्हणजे जुल्फिकारचंच फारसी नाव असू शकेल. तर झोल्खादर हे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आणि इराणची जी IRGC आहे त्याच्यात ते खूप मोठ्या पदावरती आहेत. तर त्यांनी या बाकी दोघांना कंट्रोल केलं आणि सांगितलं, तुम्हाला काहीही सांगायचं असेल त्याला आधी आमची परमिशन लागेल. म्हणजे सरकारसुद्धा स्वतंत्रपणे वागू शकत नाही. IRGCचाच सगळ्या इराणमध्ये सध्या कंट्रोल आहे. आणि ते जेव्हा आले तेव्हा इराणमध्ये तेलाचं शॉर्टेज जाणवायला लागलं होतं. कारण अमेरिकेची जी नाकेबंदी आहे ना, त्या नाकेबंदीतनं इराणचं बाहेर जाणारं तेल सुटत नाही. आत येणारं तेल इराणमध्ये येत नाही. आणि पंचाईत काय आहे, तेलाबद्दल आपल्याला माहीत नसतं. तेल विहीर जी असते ती अंडर प्रेशर जमिनीतनं तेल बाहेर येत असतं. ते जर बाहेर यायचं तुम्ही थांबवलं तर ती विहीर निकामी होऊ शकते आणि ती पुन्हा सुरू करणं हे फार मोठा प्रोसेस असतो. आणि हे जे तेल येतं बाहेर, याच्यामध्ये आणखीन काही केमिकल मिसळली जातात. ते मग नंतर क्रूड ऑइल म्हणून टँकरमध्ये भरून पाठवलं जातं किंवा इराणमध्ये जी शुद्धीकरण कारखाने आहेत, तेलशुद्धीकरण कारखाने, तिथे ते पाठवून शुद्धीकरण करून इराणच्या गरजेपुरतं तरी पेट्रोल, नॅफ्था वगैरे सगळ्या गोष्टी त्यातनं मिळवता येतात. पण सध्या परिस्थिती अशी आहे, की इराण ते टँकर तिथनं बाहेर जाऊ देत नाही आहे. त्यामुळे भारताची पंचाईत झाली आहे, सगळ्या जगाची पंचाईत झाली आहे. आणि जरी एखादं टँकर इराणनी सोडलं आणि त्यांनी इराणला खंडणी दिली असली, मी त्याला खंडणीच म्हणतो, टोल टॅक्स आपण ज्याला म्हणतो ना, ते इराणनी तिथे खंडणी लावलेली आहे, की प्रत्येक लिटरमागे मला $1 हवा. तुम्हाला वाटेल काय लिटरमागे $1 म्हणजे फार नाही ना, पण त्या टँकर्समध्ये 20 लाख बॅरल तेल असतं. हा रेट बॅरलचा आहे. बॅरल म्हणजे 159 लिटर असो, 145 लिटर. तर असा हा सगळा प्रकार चाललेला आहे. तिथून काहीही तैलसदृश गोष्टी बाहेर येत नाहीत. जगामध्ये खतांचं संकट आलेलं आहे. खतांचं संकट आलं की पुढची आता पेरण्या सुरू झाल्या होतील. पुढची पेरणी सगळी वाया जाईल जर पुरेसं खत मिळालं नाही तर. युरिया हे खत तिकडनं येणाऱ्या सामानावरती बनवलं जातं सगळ्या जगात. अशी ही परिस्थिती असताना जग श्वास रोधून बघतंय की तुमच्यात समेट कधी होतो तरी की नाही, किंवा समेट नाही तर मोक्ष लावण्याच्या दृष्टीने फायटिंग तुम्ही कधी सुरू करताय, ही खरं सगळ्या जगाची चिंताही आहे.
आणि याच चिंतेमध्ये भारताला सुद्धा ही चिंता आहे. पण आता असं शेवटची बातमी अशी आहे, की अमेरिकेने त्यांचे स्टीव्ह विटकॉफ, नंतर जेराल्ड कुशनर हा ट्रम्पचा जावई आहे, या दोघांना वाटाघाटीकरता पाठवलेला आहे. तो जनरल जे.डी. व्हान्स येतीलच अशी काही खात्री वाटत नाही. म्हणजे उपराष्ट्रपती येतील याची काही खात्री वाटत नाही. इराणकडनंही 3 लोकं आहेत. अराकची हे जे विदेश मंत्री आहेत इराणचे ते आहेत, म्हणजे सिव्हिलियनमधले ते आहेत. आणखीन मोहम्मद बाघेर घालिबाव हे जे स्पीकर आहेत ते आहेत. ते चीफ निगोशिएटर म्हणून आलेत. पण त्यांची चावी ज्यांच्या हातात आहे ते म्हणजे ब्रिगेडियर जनरल मोहम्मद बाघेर झोलगादर त्यांनी काय बोलावं, काय बोलू नये, IRGC ठरवणार. अशी मोठी विलक्षण मांडणी तिथे झालेली आहे. अमेरिकेकडनं यांना फुल परमिशन आहे, की जा आणि तुम्ही वाटाघाटी करून या. त्याचं कारण असं आहे, की अमेरिकेने हे युद्ध सुरू केलं, त्याला पार्लमेंटची परवानगी घेतली नाही आहे. 2 महिन्याच्या आत जर युद्ध थांबलं तर ती परवानगी घेण्याची गरज नाही. 28 एप्रिलला याचे 2 महिने पूर्ण होतात. फेब्रुवारीला सुरू झाले. 28 एप्रिलच्या आधी जर युद्ध थांबलं नाही, म्हणजे त्या 3 दिवसामध्ये युद्ध थांबलं नाही, तर त्यांना स्पेशल प्रोव्हिजन्स खाली हे युद्ध सुरू करता येतं. प्रेसिडेंट सही करून देतील. पण त्यानंतर मात्र 1.5 महिन्यामध्ये युद्ध थांबलंच पाहिजे. आणखीन याला ग्रँट मिळत नाही युद्ध वाढवण्याला. पण ट्रम्प यांची इच्छा तरी अशी आहे, की या पर्टिक्युलर मोमेंटला हे युद्ध थांबावं. मग पुढे वेळ लागतो त्या वेळामध्ये वाटाघाटी करायला इराणचे लोक येतील, अमेरिकेचे लोक जातील. हे सगळं चालू राहील आणि आपल्याला असं जाणवेल, की हे युद्ध पूर्णपणे थांबलं. परंतु जोपर्यंत हे थांबत नाही आणि जोपर्यंत होर्मुझचा ताबा इराण सोडत नाही, तोपर्यंत जगाची अवस्था कठीण आहे. यालाच अनुसरून अनेक युरोपीय आणि इतर देशांमध्ये असं मंथन सुरू झालं आहे, की आपण या युद्धात भाग घेऊन इराणचा कायमचा सोक्षमोक्ष का लावू नये. आता हे मंथन थोडं हळू आवाजात आहे, पण लवकरच त्याचा आवाज वाढेल. मग इराणही जास्ती तिथे मिलॅस्टिक्स आणायला बघेल, बॅलिस्टिक मिसाईल ते वापरतात ना, ते आणायला बघेल. दारुगोळा चीन त्यांना देतोय का पाकिस्तान देतोय त्याच्याकडे त्यांची नजर लागलेली असेल. पण एकूण येणारे दिवस हे स्वस्थतेचे नाही आहेत, चांगले नाही आहेत. उगाच फुकाफुकी भांडणं चाललेली आहेत. त्या भांडणामध्ये आपला काही अर्थ न स्वार्थ, पण तिथले लोकं इथे येऊन बऱ्यापैकी त्रास आपल्याला देऊ शकतात. तो त्रास आपल्याला पुरेसा दिला जाऊ नये म्हणूनच आपल्या लोकांनी सतत सावधान असणं अतिशय महत्त्वाचं आहे. माझी खात्री आहे आपले नागरिक हा सावधपणाचा इशारा योग्य तऱ्हेने घेतील. असो, इथपर्यंत ही परिस्थिती आलेली आहे. उद्या बहुतेक म्हणजे आज संध्याकाळपर्यंत अमेरिकेची टीम पोहोचेल. म्हणजे उद्या बहुतेक पुन्हा वाटाघाटींना सुरुवात होईल. त्यावेळेला काय होईल ते घेऊन आपल्याकडे येणारच आहे. पुढच्या व्हिडिओची तयारी पण आम्ही करतोच आणि युद्धाची कुठल्या वळणाने युद्धाची वाटचाल होती ते त्या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या कमेंट्स फार महत्त्वाच्या आहेत. त्या आमच्यापर्यंत येऊ देत. नमस्कार आणि धन्यवाद.